आज तर जाताव की नाही की म्हणून आम्ही संध्याकाळच्या टाइमला फायनली रेडी झालो. आता कुठं जायचं बोलले नाही तर व्हिडिओ शेवटपत्र बघा कळून जाईल. पण आमचे ते तर सूर्य कुठून उजळते की कुठं मावळते की त्यालाच माहिती. आता ह्याच दिशेला सूर्य निघतोय म्हणून मी त्याच दिशेला पूजा करते आणि देव पुंजल्यावर रोज मला तुळशीला पाणी घालायला काही याद राहणार, कारण देवपूजा झाली म्हणजे लगेच कोणत्या तर कामाला लागते आणि जेव्हा टाइम घटला नाही तेव्हा सगळ्या झाडावाला पाणी घालते. आता ते चांगली सवय मला कवा लागते की बघू. चला इकडे मस्त इडलीचं पीठ पण रेडी झालंय आणि इडली बनवल्यावर समजलं की घरामध्ये कुणालाच इडली खायचं नाही, सगळ्याला डोसा खायचा आहे. आता त्याच पिठामध्ये थोडंसं पाणी घालून मी सगळ्यासाठीच डोसा बनवले आणि इडलीच्या पिठाचे डोसा एवढा भारी होतात नाही, खायला पण एकदम सॉफ्ट. खरंच आता नेक्स्ट टाइम पण मी हेच करणार. असं इकडे सणवार काय काय राहणार, लालीला आंघोळ घालायला तर रोज मला दुपारच होते. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळे बाहेर जाण्यासाठी रेडी झालो. आता हनुमान जयंती दिवशी जावं म्हटलं तो पण तेव्हा जाणं जाणे, आज जाऊत नको म्हणून रात्रीला आम्ही गेलो. छान दर्शन झालं आणि आधी पाणीपुरी पंडित दिसले म्हणजे पार्टीला आधी तिथं जाऊत म्हणत होते. आता त्यांच्या मागे स्वीटीज आले सो तिच्याकडून आम्ही पण खाल्लो आणि घरामध्ये पण फ्रूट संपलते. मन बाजूलाच केळी पंडी होती, तिथलेच केळी घेऊन घराकडे निघालो. चलो बाय.